नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही प्रवासामध्ये नेहमी डोकेदुखीचा त्रास होतोय का? गोळ्या खाऊनही हा त्रास का थांबत नाही? चला एका मिनिटामध्ये जाणून घेऊया या मागची मुख्य कारणे. पहिलं कारण म्हणजे मोशन सिकनेस. चालत्या गाडीत आपले डोळे आणि कानातील संतुलन राखणारी जी संस्था आहे यांच्यामध्ये गोंधळ उडतो. शरीराला गाडीची हालचाल जाणवते, पण डोळ्यांना वाटते की आपण एका जागी स्थिर आहोत. यामुळे मेंदूला चुकीचा संदेश जातो, त्यामुळे आपलं डोकं दुखू लागतं. दुसरं कारण म्हणजे पाण्याची कमतरता. प्रवासामध्ये वॉशरूमच्या समस्येमुळे आपण अनेकदा पाणी कमी पितो, त्यामुळे आपलं जे शरीर आहे ते डिहायड्रेशन होतं आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर दिसून येतो, त्यामुळे डोकं दुखू शकतं. तिसरं कारण म्हणजे डोळ्यांवर येणारा ताण. चालत्या गाडीत सतत मोबाईल पाहिल्याने किंवा पुस्तक वाचल्याने डोळ्यांच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. याशिवाय आपल्या ज्या प्रवासामध्ये जी गडबड असते आणि झालेला जो थकवा असतो, अपुरी झोप असते, गाडीतील एसीची जी कोंदट हवा आणि बाहेरचं जंक फूड खाल्ल्याने होणारी जी ऍसिडिटी, यामुळे तुमचं डोकं दुखू शकतं. तर पुढच्या वेळी ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता त्यावेळेस भरपूर पाणी प्या, मोबाईलचा वापर टाळा आणि शक्यतो खिडकी बाहेर बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या शरीराला समजेल की आपण ट्रॅव्हल करत आहोत. माहिती उपयोगाची वाटली तर शेअर करा, लाईक करा.